नमस्कार नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तळेगाव मध्ये ना एक शंकराचं प्रसिद्ध असं मंदिर आहे, म्हणजे नाही का इंद्रेश्वर म्हणून आहे. तर आम्ही आज आलो होतो इकडे, खूप दिवस याच्यापूर्वी पण आलो होतो आणि नंतर आता अजून आलो. संध्याकाळी साफसफाई चालू आहे. संध्याकाळी 6-7 वाजले, मग कामावून आल्यानंतर म्हणलं चला जाऊन यावं. पण इकडे आलं तर काही नाही, इकडे साफसफाई चालू आहे. बहुतेक काय तर कार्यक्रम असावं असं वाटतंय, कारण सगळं धुवून वगैरे काढले त्यांनी मस्तमध्ये. पण मंदिराचा परिसर वगैरे खूप छान आहे, शांत, आणि याच्यामध्ये नाही का झाडं वगैरे, म्हणजे नाही का बाजूने नदी आहे. हा, आणि तलाव वगैरे असं आहे बाजूला. तुम्हाला जावतोय, मंदिर पण छान आहे. कासव इथं बघायला, कासव वगैरे बरेच काही. आता थोडी त्यांची साफसफाई चालू आहे. साफसफाई झाल्यानंतर आपण बघूयात काय काय नाही का. तर हा मंदिराचा परिसर आहे आवरामध्ये बघा. संध्याकाळ असल्यामुळे थोडं वॉकिंगला पण येतात ते माणसं, आणि शांत ठिकाण आहे देवाचं, त्यामुळे बरेच लोक येतात इकडे. बघा मंदिर, आमचा शंभू दिव्या आणि आमचं येड मंदिर आहे. तिथं दत्तांची मूर्ती आहे बघा. मूर्ती नाही, फोटो आहे छान. गणपती बाप्पा आहे, पिंड वगैरे, आणि शंकराची पिंड येते. त्याच्यानंतर इकडे हे आलंय. चला, त्याचबरोबर इकडं ना बॅक साईडला छान आहे. इथं ना हे पण कासव पण आहे इथं. इथे मंदिराची समोरची बाजू आहे, आणि इथं मंदिरात कासवही वाटते होत, दिसतंय का नाही. आता पाणी वगैरे घाण झालेले. कुठं दिसतंय का? दिसतंय. पाणी लय खराब झाले ना, त्याच्यामुळे दिसत नाही एवढं. कसं टाकले माणसाने भाकरी वगैरे नाही का. एवढं जे तुम्हाला दिसतं ना हल्ल्यासारखं असं नाही का, मासे वगैरे, ते सगळे मासे आहेत. दिसत नाही एवढं क्लिअर, एकदम हे आहेत. किती मासे आहेत बघा, सगळे मासेच आहेत. तलाव पण मोठा आहे समोर, आणि तुम्हाला हा तलाव आहे. तलावातले आता मासे तर तुम्ही बघितलेच, पण समोर तो दिसतो रोड, म्हणजे गाड्या वगैरे जातात, तो तळेगाव चाकणचा जुना रोड आहे. ते शेजारीच ही मंदिर आहे का. पूर्ण इकडं हे चालू आहे, साफसफाई चालू आहे सगळीकडे. याकडं आरती का, बहुतेक आता आरती आहे. इंद्रेश्वर मित्र मंदिर काय. तर हे मंदिराच्या आतमध्ये मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा आहे. आतमध्ये पिंड खूप छान, हा एकदम शांत. आता आपण मंदिर तर बघितलं, आतमधून खूप छान आहे नाही का असं, आणि शांतता एकदम प्रसन्न वाटते. आणि मंदिराच्या बाजूलाच नाही तर ओपन जिम आहे. मे बी सकाळी वगैरे येत असतील नाही का बरेच लोक. तळेगाव दाभाडे शंभू दिवा बघा कसे खेळतात तिकडे. दिवसभर त्यांना घरी बसून बसून माहिती घेत नाही का, आज शक्यतो बाहेर निघत येत नाही, त्यामुळे संध्याकाळी आलो ना वर्किंग वरून, रोज आम्ही कुठे नाही कुठे जात असतो. 1-2-3 ठिकाणी आहेत, तर आपलं भंडारा डोंगर किंवा नाही का ग्राउंड वरती, आणि आज इकडे नवीन आलोय. कधीतरी 2-3 महिन्यातून एकदा येत असतो आम्ही इकडे. तर हे माग बघा वडाचं झाड आहे, खूप मोठं मोठं आहे, कारण जुनं असेल, कारण पारंब्या वगैरे खूप मोठ्या आहेत नाही का. अशी झाडं शक्यतो आता कुठं नाही भेटत पाहायला, क्वचित कुठेतरी एखादं झाड वगैरे दिसतंय गावाकडे वगैरे किंवा काय. आता थोडं इथं भरपूर वाटतंय, मंदिर वगैरे आहे, मग त्यामुळे ना इथं झाडाला वगैरे त्यांनी हात लावला नाही का, म्हणजे मंदिराचा परिसर आहे. त्याला आरती चालू झाली, आता आरतीकडे जाऊया.
तर आरती चालू झाली होती आणि बॅकग्राऊंडला म्युझिक असल्यामुळे मी एकदम म्यूट केली. पण खूप दिवसातून आरतीचा मला आनंद घेता आला. आता आरती झाली आणि आज आरतीचा मान म्हणजे आम्हा दोघांना भेटला. अचानक असं नाही का आम्ही जोडी होतो त्यामुळे सगळ्यांना दिलं असं काही नाही. पण छान वाटलं, खूप दिवसातून आरती घेतली आरती आम्ही. घेतली. हा, नशीब म्हणायचं. चला, छान वाटलं पण आरती करून. खूप म्हणजे खूप वर्षांनीच मला वाटतं आम्ही दोघांनी सोबत आरती एकत्र केली असं असेल. कधी प्रसंग येत नव्हता ना, आज आलो होतो, छान छान वाटलं. वाटलं. तर आता तुम्ही मंदिर वगैरे बघितलं असेल, आरती पण आरती झाली. पण झाली छान. आता तर आपण नंतरच्या नंतर नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया. धन्यवाद.